नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीत राष्ट्रीय पत्रकार दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रमिक पत्रकार परिषद भवनात आयोजित या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मनोहर परिमल यांना प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घकाळाच्या योगदानासाठी अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ सौम्या शर्मा चांडक मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे पोलीस आयुक्त ओला सर, तसेच शिंदे सर, घुगे सर, विदर्भ मतदार संघाचे संस्थापक दिलीप एडतकर, पत्रकार भवनाचे अध्यक्ष हरणे सर, प्रतिनिधी अखबार प्रवीण आहुजा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेश सर यांनी केले. यावेळी शहरातील वरिष्ठ पत्रकार, संपादक, मीडिया प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारितेच्या माध्यमातून सत्याचा ध्वज उंचावणाऱ्या आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मजबूत करणाऱ्या सर्व पत्रकारांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम पत्रकार समाजातील एकता, प्रेरणा आणि परस्पर सन्मानाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. तसेच इथे उपस्थित श्री परिमलजी, श्री हरनेजी, श्री दत्तरजी, श्री विलासजी मराठे, प्रणीजी आहुजा, नांदुरकरजी, पोलीस उपायुक्त श्री शिंदे आणि श्री घुगे आणि इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू बहिणी, सर्वप्रथम मी सर्वांना आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्यामुळे सर्वांना मराठी पत्रकार दिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो. खरंच आहे की त्याने पहिला वृत्तपत्र मराठीमध्ये 1832 मध्ये सुरू केला होता. तब्बल जवळपास 200 वर्ष झाले आणि ही जी मराठी पत्रकारिता परंपरा आहे ते दरवर्षी वाढ होत आहे. दरवर्षी या पत्रकारितेचे स्टँडर्ड्स आहे ते वाढ होत आहे. याची जे रीच आहे, ऑडियन्स आहे ते पण वाढ होत आहे. जेव्हा त्याने सुरू केला होता तेव्हा प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमाने सुरू होता. आज जर पाहिलं तर मराठी जर्नलिझम आपला ऑनलाईन, सोशल मीडियावर ऑनलाईन वृत्तपत्र आहे, ऑफलाईन पद्धती आहे, भरपूर पद्धत आहे. जेणेकरून कोणीतरी जर समजा एखादा अमरावतीकर असेल जे पुणे किंवा बाहेर देशात राहतोय ते पण आपल्या शहरीची पूर्ण माहिती आपले सोशल मीडिया आणि वेबसाईट, आपले वृत्तपत्राची वेबसाईटच्या माध्यमाने पूर्ण घेऊ शकतात. ते एक फार मोठी उपलब्धी आहे की आपले स्थानिक विषय त्याचे ग्लोबल स्टेज पर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमाने घेऊ शकते आणि लोक आपले जे त्यांची मूळ जागा आहे त्याच्याशी जास्त कनेक्ट फील करत आहेत. यामध्ये आपले शिंदे साहेब, मराठे साहेब, दिलीपजी, नांदुरकर साहेब, आहुजाजी, आमचे सहकारी आयुक्त, आपले सर्व पत्रकार बांधव, आज श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आपला मनापासून ते आपल्याला धन्यवाद देतो. सर्व आपले जे सत्कार मूर्ती ज्यांनी इथे आज पुरस्कार घेतलेला आहे त्यांना सर्वांना त्यांच्या सर्वांचे अभिनंदन, त्यांना शुभेच्छा देतो. आता चांगल्या शब्दामध्ये आपले जे चांगल्या शब्दामध्ये त्यांनी पत्रकारिताबद्दल बोलला. त्यांच्या कलम रुकनी नहीं चाहिए, झुकनी नहीं चाहिए, थकनी नहीं चाहिए, तर हे एक खूप चांगले वर्ड्स आहेत. आपले जे माखनलाल चतुर्वेदीचे शब्द आहेत तर ते खूपही एकदम प्रासंगिक आहे. ते सर्वांनी ते आपली पत्रकारितामध्ये घेतलं पाहिजे. तसेच जसं आपण म्हणतो की पत्रकारिता आपला लोकशाहीचा फोर्थ पिलर आहे, चौथा स्तंभ आहे. ते खरे म्हणजे ते स्तंभ आहे. आम्हाला नेहमी आपले जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या खूप सहकार्य भेटतो. ते आम्हाला जे ग्रासरूट जे चालू आहे त्यांची माहिती आम्हाला देत असतात. तसेच जे काही नोडलची काही समस्या आहे, आमचे अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.